नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो. तर आज आपण एक पारंपरिक पदार्थ मस्त शिकणार आहे. तो म्हणजे नव्याच्या पौर्णिमेला करायला लागणारी करंजी, ती म्हणजे पंचखाद्यांची करंजी. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्याची पौर्णिमा ही खूप उत्साहाने केली जाते. आपले पूर्वज पारंपरिक पद्धतीने करणारे जे पदार्थ आहेत ते आपल्याला ऋतुमानानुसार कसे खाव्यास योग्य आहेत हे शिकवतात. तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया. त्यासाठी काय काय घटक पदार्थ आपल्याला लागणार आहे ते बघूया. पंचखाद्याची करंजी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खारीक लागणार आहे. ही देशी खारीक घ्यायची, म्हणजे ही खारीक कठीण असते ती खारीक घ्यायची. त्याचबरोबर बदाम लागणार आहे, खोबरं लागणार आहे, गूळ लागणार आहे, खसखस लागणार आहे, तीळ लागणार आहे आणि वेलची पूड लागणार आहे. आपल्याला गव्हाचं जी वरची करंजीची पारी करणार आहे त्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे तूप घालून घट्ट मळून घेतलेलं आहे. हे मळून एक साधारण 2 तास ठेवायचं आहे. तर आपण खारीक, खोबरं, बदाम, वेलची पावडर, तीळ, खसखस आणि गूळ सगळं मिक्स करून ह्या पद्धतीचं सारण तयार करून घेणार आहे. हे सारण साधारण असं जाडसर असलं पाहिजे, म्हणजे ते तोंडामध्ये छान त्याची टेस्ट लागते. एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याची पुरी लाटून घ्यायची आणि साच्यांमध्ये, करंजीच्या साच्यामध्ये घालून ह्याच्या करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. करंजीच्या साच्यामध्ये आपण असं पान बसवायचं आहे आपलं आणि त्यामध्ये हे पंचखाद्याचं जे सारण केलेलं आहे ते घालायचं आहे. हे सारण थोडंसं जाडसर असलं की त्याची चव खूप छान लागते, कारण ह्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स, गूळ आहे, त्यामुळं खूप छान लागतं. आणि हे बंद करून अशी करंजी बनवून घ्यायची. अशा आपण सर्व करंज्या बनवून तेल तापलं की तळून घेऊया. आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण करंजी तळून घेऊया. तेल फार गरम नाही करायचं, मध्यम गरम करायचं. फार गरम नाही, फार थंड नाही, असं तेल असलं पाहिजे. आणि छान तळून घ्यायच्या. आपल्या करंज्या अशा छान ब्राऊन रंगावर तयार झालेल्या ह्या एका डिशमध्ये काढून घेऊया आणि पुढची डिश तयार करायला घेऊया. नव्याच्या पौर्णिमेसाठी आणखीन एक सोपा पदार्थ लागणार आहे, तो मी तुम्हाला दाखवते. तो म्हणजे आपले नाचणीचे आंबील आणि त्याचबरोबर घुगऱ्या. म्हणजे बघा ना, आपल्या शेतामध्ये जे जे काही पिकतं ते सगळं देवाला प्रथम नव्यानं आलेलं धान्य प्रथम अर्पण करण्यासाठी ही चालू झालेली प्रथा आहे. तर ह्यामध्ये घुगऱ्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आहेत, त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, गहू आणि तूर आहे. हे 5 प्रकारचं धान्य 10-12 तास भिजवून आपण उकडून त्याला मीठ लावून हे अर्पण करणार आहोत. म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋतुमानानुसार आपल्या शरीराला जे आवश्यक घटक असतात त्याची तयारी करण्यासाठी हे वेगवेगळे सण तयार केलेले आहेत. तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया. एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी ताक घ्यायचं आहे. थोडंसं आंबट असलं ताक तर ह्याला चालतं. त्याचबरोबर त्यामध्ये 2 चमचे हे नाचणीचं पीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये नाचणीच्या पिठामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. अतिशय हेल्दी फूड म्हणून नाचणीकडे बघितलं जातं आणि नाचणीनी आपल्या सर्व शरीराच्या गरजा भागवल्या जातात. त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण त्याला छान असं मिक्स करून नंतर त्यामध्ये आता आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून ठेवलेली आहे, मोठी मोठी, ती घालायची आहे. आणि सगळं हे मिक्स करून फक्त गॅसवर आणि ह्यामध्ये ह्याच्या दुप्पट पाणी घालून शिजायला ठेवायचं आहे. आपण हे सगळं तयार केलेलं मिक्सचर आहे गॅसवर ठेवायचं आहे आणि फक्त सतत हलवत राहायचं आहे. फक्त नाचणीचं पीठ शिजलं पाहिजे, म्हणजे ते आपल्या आंबील हे घट्ट येईल.
अतिशय चवीला छान, पोटाला थंडावा देणारं, उन्हाळ्यातलं अतिशय हेल्दी ड्रिंक हे म्हणजे नाचणीचं आंबील। तर हा एक प्रसादाला नैवेद्याला केलेला पदार्थ। आपलं आंबील तयार झालेलं आहे, आपली करंजी तयार आहे, घुगऱ्या तयार आहेत, आंबील तयार आहे आणि नैवेद्य वाढायला घेणार आहोत। तर आपण आता ताट भरायला घेऊया। गरम गरम आंबील, नव्याच्या पंचखाद्याच्या करंज्या, त्याचबरोबर ही आपली तेलची पोळी आहे, त्याचबरोबर आपल्याला घुगऱ्या आहेत सगळ्यात कडधान्यांच्या। हे शेतामध्ये येणारं सगळं धान्य आपण देवासाठी अर्पण करतोय। आणि तुम्हाला जर तेलची पोळीची रेसिपी हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, तर तुम्हाला तेलची पोळीची रेसिपी मी दाखवेन।